नमस्कार मित्रांनो, मी भाऊ तोरसेकर. तुम्ही बघत आहात प्रतिपक्ष. मित्रांनो, आजचा विषय आहे तरुण तुर्क आणि म्हातारे मूर्ख. तरुण तुर्क आणि म्हातारे अर्क नावाचं एक मराठी नाटक खूप गाजलेलं होतं. प्राध्यापक मधुकर तोरडमल यांचं हे नाटक हजारो प्रयोग करून गाजलेलं होतं. आणि त्या काळात तरुण तुर्क हा शब्द राजकारणात खूप गाजत होता. 1970च्या दशकातली ही गोष्ट आहे. तरुण तुर्क हा शब्द मुळात यंग टर्क या इंग्रजी शब्दावरून आलेला आहे. तुर्कस्तानमध्ये केमाल पाशा नावाचा जो राजा होता, सुलतान होता, त्याने इस्लामी कट्टर पंथातून तुर्कस्तानला बाहेर काढण्याची जी प्रक्रिया झाली आणि त्याने धर्माच्या कडवेपणाला कायद्याने बंदी घालून तुर्कस्तानला इस्लामी कट्टर व्यवस्थेतून बाहेर काढलं. आणि हा केमाल पाशा तरुण होता म्हणून त्या यंग टर्क म्हणजे तरुण तुर्की सुलतानाने हा पराक्रम केला. त्यामुळे इतिहासात यंग टर्क असं त्याला नाव पडलं. आणि तशा पद्धतीत कुठल्याही राजकीय सामाजिक घडामोडीमध्ये जेव्हा तरुण पुढाकार घेतात आणि काही बदल घडवायचा प्रयत्न करतात, त्यांना तरुण तुर्क किंवा यंग टर्क म्हणायची एक पद्धत जगात पडली. 1970च्या दशकामध्ये भारतात अशी राजकीय प्रक्रिया सुरू झाली. स्वातंत्र्य मिळाल्यानंतर म्हणजे 1947 नंतर जी एक भारतीय राजकारणामध्ये प्रस्थापित राजकीय पिढी होती ती प्रामुख्याने काँग्रेसमध्ये होती. आणि दीर्घकाळ जवळजवळ पुढची 20-22 वर्ष काँग्रेसचीच सत्ता देशाच्या सगळ्या राज्यामध्ये सगळ्या पातळीवर होती. नेहरूंच्या जमान्यातले जे नेतृत्व उदयाला आलेलं होतं, नेहरूंच्या तुलनेने दुय्यम म्हणाल, ते पुढल्या काळामध्ये 60च्या दशकात उत्तरार्धामध्ये पुढे आलं. कामराज, मोरारजी देसाई, यशवंतराव चव्हाण असे जे अतुल्य घोष, चंद्रभान गुप्ता असे जे नेते होते तेच काँग्रेसचे प्रमुख मानले जात होते सामूहिक नेतृत्व म्हणून. त्यांनी आपल्या राजकारणासाठी किंवा आपल्या गटबाजीसाठी नेहरूंच्या नंतर अल्पावधीसाठी आलेले लालबहादूर शास्त्री मरण पावल्यानंतर पंतप्रधानपदाची जी शर्यत झाली त्यात मोराजींना शह देण्यासाठी इंदिरा गांधींना पंतप्रधानपदी आणून बसवलं. त्यात या सामूहिक नेतृत्वाचा भाग होता कामराज वगैरे. तर त्यांनी आपली हुकूमत दाखवायचा प्रयत्न केला. इंदिराजींनी पंतप्रधानपद घेतल्यानंतर हळूहळू आपला जम पक्षात बसवला, सत्तेत बसवला, आपली प्रशासकीय कौशल्य दाखवलं आणि त्यांची हळूहळू स्वतःची एक प्रतिमा तयार झाली. नेहरूंची मुलगी म्हणून त्यांना काँग्रेसमध्ये आणि पर्यायाने देशात एक स्थान होतं. कारण अगदी पंतप्रधान झाल्यापासून नेहरू सतत इंदिराजींना सोबत घेऊन सगळीकडे फिरायचे आणि त्यामुळे त्यांची एक प्रतिमा होती. पण तरीही उरलेल्या काँग्रेस नेत्यांना टक्कर देण्याची ती प्रतिमा नव्हती. पंतप्रधान झाल्यानंतर इंदिराजींनी आपलं कौशल्य दाखवायला सुरुवात केली आणि हळूहळू जे नेहरूंच्या समकालीन पण दुय्यम नेते होते, जे सामूहिक नेतृत्व म्हणून पुढे आले, त्यांच्याशी पक्षांतर्गत टक्कर इंदिराजींची सुरू झाली. आणि एक प्रसंग असा आला, एक अनुभव असा आला की जेव्हा इंदिराजींच्या लक्षात आलं की या मागल्या पिढीतल्या नेत्यांना बाजूला केल्याशिवाय पक्षाला आणि देशाला पुढे घेऊन जाता येणार नाही, तेव्हा त्यांनी जो पक्षांतर्गत संघर्ष होता तो अतिशय कुशलतेने हाताळला. आणि आपण कसे बंडखोर आहोत अशी एक प्रतिमा
जनतेसमोर उभी करण्याचा प्रयास सुरू केला, तेव्हा त्यांनाही ही जी पकड होती जुन्या नेत्यांची, ज्याला आज तुम्ही हायकमांड वगैरे म्हणता ना, तसाच प्रकार तेव्हाही होता. आणि म्हणून मला आठवतं की डॉक्टर राम मनोहर लोहिया हे समाजवादी किंवा विरोधातले नेते, मधु लिमये वगैरे जे होते कम्युनिस्ट सोशलिस्ट नेते, त्यांनी इंदिरा गांधींची पंतप्रधानपदी निवड झाल्यानंतर त्यांची संभावना गुंगी गुडिया कठपुतळी असा केला होता की काँग्रेसचा जो हायकमांड आहे किंवा काँग्रेसचं जे सामूहिक नेतृत्व आहे त्याच्या हातातली इंदिरा गांधी ही कठपुतळी आहे अशी संभावना करण्यात आली होती. पण त्या प्रतिमेतून बाहेर पडून बंड उभं करून इंदिराजींनी पक्षांतर्गत या नेत्यांशी टक्कर द्यायला सुरुवात केली. कारण तो काळ असा होता की काँग्रेसची देशावरची संघटनात्मक पकड आणि शासकीय पकड ढिली होत चालली होती. 9 राज्यामध्ये 1967च्या निवडणुकीमध्ये विरोधी पक्षांच्या आघाड्या किंवा गठबंधन ज्याला म्हणतात आज, त्यांनी काँग्रेसला दणका दिला होता. काँग्रेसमधले काही आमदार नेते फुटून त्यांच्या विरोधकांच्या सोबत गेले आणि 9 राज्यातून काँग्रेसची सत्ता गेली होती. त्यातून पक्ष सावरायचा म्हणून जुन्या मतांचे किंवा असे ज्याला काय म्हणतात कालबाह्य झालेलं नेतृत्व हाकून लावणं एवढाच इंदिराजींसमोर पर्याय होता. आणि त्यातून त्या बंडाचा उगम झाला. तेव्हा इंदिराजींनी, आता तुम्ही राहुल टीम म्हणता तशी इंदिरा टीम तेव्हा जी उदयास आली, त्यात जे तरुण नेते होते त्यांना तेव्हा यंग टर्क म्हटलं गेलं. आपल्याकडचे मोहन धारिया त्यात होते, चंद्रशेखर होते, शशीभूषण वाजपेयी होते, वेगवेगळे चंद्रजित यादव, जे डाव्या विचारसरणीला जवळ मानणारे किंवा प्रस्थापिताला झुगारण्याची भूमिका मानणारे जे काँग्रेसमधले तरुण होते, त्यातले बहुतांश तरुण हे कुठल्या ना कुठल्या कम्युनिस्ट किंवा सोशलिस्ट चळवळीतून काँग्रेसमध्ये आलेले होते आणि त्यांना तेव्हा यंग टर्क मानलं गेलं. इंदिरा गांधी स्वतः त्या आपल्या प्रस्थापित नेत्यांना काँग्रेसच्या आव्हान देत नव्हते. पण हे जे होते मोहन धारिया, शशीभूषण, चंद्रशेखर, अशा नेत्यांनी उघडपणे आपल्याच पक्षाच्या ढुढाचार्य नेत्यांवर तोफा डागायला सुरुवात केली होती आणि म्हणून त्यांना यंग टर्क मानलं जातं. या लोकांनी इंदिरा गांधींच्या नेतृत्वाला धार देण्याचं काम केलं. पण इंदिरा गांधी स्वतः उघडपणे कधीही या वरिष्ठ नेत्यांच्या विरोधात बोलल्या नव्हत्या. त्यांनी यंग टर्क नावाची एक फळी उभी केली होती आणि त्यातून पुढे काँग्रेस फोरम फॉर सोशलिस्ट ॲक्शन असा एक गट काँग्रेसमध्ये उभा राहिला. इंदिराजींनी एका काँग्रेस, मला वाटते आवडीच्या किंवा कुठल्या तरी काँग्रेस अधिवेशनामध्ये एक सोशलिस्ट भूमिका पुढे आणली आणि एक प्रकारे डाव्यांनाही शह दिला आणि त्यानंतर खुलेआम त्यांनी आपल्याच पक्षातले जे हायकमांड होतं तेव्हाचं त्याच्याशी उघड टक्कर घ्यायला सुरुवात केली. इंदिराजींना अमान्य असलेला संजीव रेड्डी हा राष्ट्रपतीपदाचा उमेदवार पक्षाच्या कार्यकारिणीने निवडला, संसदीय मंडळाने निवडला. इंदिराजींनी त्याचा अर्ज पण भरला. मात्र जेव्हा मतदानाची वेळ आली तेव्हा मात्र इंदिराजींनी त्याच्यासाठी व्हीप काढायचं नाकारलं. उलट तेव्हा जे उपराष्ट्रपती होते व्ही गिरी यांना राजीनामा देऊन इंदिराजींनी आपला उमेदवार म्हणून मैदानात आणलं आणि आपल्या पक्षातल्या मतदाराला किंवा खासदार आमदारांना असं आवाहन केलं की सत्सद विवेक बुद्धीला जागून मतदान करा. याचा अर्थ उघड असा होता की संजीव रेड्डींना मतदान करू नका, गिरींना मतदान करा. आणि काँग्रेसमधली ही फूट बघून सुखावलेले अनेक डावे, कम्युनिस्ट पक्ष, सोशलिस्ट पक्ष, मार्क्सवादी हे इतके खोळावले की त्यांनी आपली सगळी ताकद इंदिराजींच्या मागे उभी केली. इंदिराजींनी त्या काळात
एक अशी खंबीर भूमिका घेतली आणि संस्थानिकांचे तनखे रद्द करून टाकले रातोरात. 14 बँकांचं राष्ट्रीयकरण केलं आणि समाजवाद आला अशा भ्रमात सोशलिस्ट आणि कम्युनिस्ट वर्गसुद्धा इंदिराजींच्या मागे उभा राहिला आणि त्यानंतर आपली प्रतिमा इंदिराजींनी एवढी मोठी करून घेतली की काँग्रेसमध्ये उघड 2 तट पडले. त्यावेळेला मग त्या 2 तटांची नावं अशी झाली की इंदिराजींच्या बरोबर आहे तो इंडिकेट आणि इंदिरा गांधींच्या विरोधात आहे तो सिंडिकेट. आज ज्याला तुम्ही हायकमांड म्हणता किंवा ओल्ड गार्ड असं म्हटलं जातं, त्याला तेव्हा सिंडिकेट म्हटलं जायचं. कामराज, यशवंतराव वगैरे जी मंडळी होती. आणि 1971च्या निवडणुका झाल्या तेव्हा यशवंतराव, त्यापूर्वी म्हणजे राष्ट्रपती निवडणुकीच्या वेळेला यशवंतरावसुद्धा प्रस्थापित सिंडिकेटमध्ये होते. पण गिरी राष्ट्रपती म्हणून निवडून आल्यानंतर यशवंतरावांनी आपली बाजू बदलली आणि ते इंडिकेटमध्ये आले आणि काँग्रेसमध्ये उभे 2 तट पडले. काँग्रेसमध्ये फूट पडली. जवळजवळ 50, 55, 60 खासदार हे सिंडिकेटच्या बाजूने राहिले आणि उरलेले पंतप्रधान इंदिरा गांधींच्या बाजूने राहिले आणि अल्पमताचं सरकार झालं. त्यामुळे अल्पमताचं सरकार झालं आणि देशाला पहिल्यांदा विरोधी पक्ष मिळाला अधिकृत. आज आपण म्हणतो ना की संसदेमध्ये कोणालाही 55 जागा 54 जागा नसल्यामुळे अधिकृत विरोधी नेता नाही, पण अधिकृत विरोधी नेता संसदेमध्ये, लोकसभेमध्ये पहिल्यांदा मिळाला तो 70 साली मिळाला. हा सिंडिकेट म्हणून जो वेगळा झालेला काँग्रेस गट होता त्याच्याकडे 55पेक्षा अधिक खासदार असल्यामुळे त्यांना अधिकृत विरोधी नेता म्हणून मान्यता मिळाली. त्या नेत्याचं नाव राम सुभग सिंग होतं. सांगायचा विषय असा की काँग्रेसमध्ये फूट पडली आणि जुन्या लोकांना बाजूला खड्यासारखे बाजूला करण्यात आले. ते काम करण्यामध्ये इंदिरा गांधींची ती आक्रमक भूमिका पक्षात आणि जनसामान्य जनमानसात निर्माण करणाऱ्याला यंग टर्क म्हटलं जात होतं. यंग टर्क, तरुण तुर्क. आज काही प्रमाणात सचिन पायलट, ज्योतिरादित्य शिंदे वगैरे जी राहुल टीम आहे त्यांच्याकडे त्यांना यंग टर्क म्हटलं गेलं नाही, पण ती तशी टीम होती. आणि अनेक राजकीय विश्लेषकांची अशी अपेक्षा होती की आज जो काँग्रेसमधला ओल्ड गार्ड आहे किंवा आजचा सिंडिकेट आहे त्याला राहुल गांधींची टीम बाजूला करेल आणि काँग्रेसचं पुनरुज्जीवन होईल. पण इथे आपण एक फरक लक्षात घ्यायला लागतो की इंदिरा गांधी या जबाबदारी सोडून पळालेल्या नव्हत्या. राहुल गांधी जबाबदारी सोडून पळणारा नेता आहे. हा आजी आणि नातवातला मोठा फरक आहे. ज्या वेळेला नेहरू वारले आणि शास्त्रीजी पंतप्रधान झाले तेव्हा त्यांच्या मंत्रिमंडळात नभोवाणी खातं हे इंदिराजींनी स्वीकारलं होतं. इंदिराजी प्रत्यक्ष प्रशासनात गेल्या होत्या. राहुल गांधींनी ही जबाबदारी उचलली नाही. मनमोहन सिंग पंतप्रधान असतील, पण मनमोहन सिंगांच्या दुसऱ्या टर्ममध्ये प्रशासनाचा प्रत्यक्ष अनुभव घेण्यासाठी राहुल गांधींनी एखादं मंत्रिपद स्वीकारलं असतं तर त्यांना प्रत्यक्ष प्रशासन कसं चालतं याचा अनुभव घेता आला असता. इंदिराजींनी अल्पकाळ असेल, वर्ष दीड वर्ष असेल, पण शास्त्रींच्या मंत्रिमंडळात प्रत्यक्ष एक मंत्रिपद भूषवलं. ते अतिशय दुय्यम दर्जाचं मंत्रिपद होतं, पण त्यांना प्रत्यक्ष मंत्रालय काम कसं करतं याचा अनुभव मिळाला होता, प्रशासनाचा अनुभव मिळाला होता. आणि त्यामुळे जेव्हा नंतर त्या पंतप्रधान झाल्या तेव्हा त्यांना प्रत्यक्ष कारभाराचा अनुभव होता. त्रोटक असेल, थोडा असेल. वडिलांबरोबर वडील पंतप्रधान आणि घरातच राज्यकारभार चालला असल्यामुळे त्यांना प्रशासनाचा असा दुरून अनुभव होता, तोंड ओळख होती. पण नभोवाणी मंत्री म्हणून काम करताना इंदिराजींना प्रत्यक्ष
तोंड ओळख झालेली नव्हती, तर प्रत्यक्ष कारभाराचा अनुभव मिळालेला होता. आणि त्यामुळे पंतप्रधान झाल्यानंतर वर्ष, दीड, 2 वर्षामध्ये, 3 वर्षामध्ये इंदिराजींनी हळूहळू संपूर्ण नोकरशाही आणि प्रशासनावर आपली छाप पाडली. एकदा त्याच्यावर मान ठोकली तेव्हा त्यांनी हळूहळू काँग्रेसचे जे ज्येष्ठ नेते होते किंवा तेव्हा सिंडिकेट म्हणायचे किंवा आजच्या काळात हायकमांड म्हणतात, त्यांनाही झुगारण्याची कुवत इंदिराजींमध्ये आली. कारण त्यांना एक गोष्ट माहिती होती की आपल्या हातात प्रशासन आहे, आपल्या हातात राजसत्ता आहे आणि राजसत्तेच्या बाजून पक्षातले कार्यकर्ते पदाचं आमिष दाखवल्यानंतर येऊ शकतात हे माहिती असल्यामुळेच इंदिराजींनी प्रत्यक्ष पक्षाध्यक्ष किंवा काही न होता सुद्धा ती हुकूमत आपल्या हातात ठेवली होती. आणि त्यासाठी त्यांनी अतिशय कुशलतेने आपली जी तरुण नेत्यांची टीम होती, ज्यांना यंग टर्क मानलं गेलं, असे जे काय 5-25 दिल्लीत किंवा संसदेत नेते होते आणि मग राज्य पातळीवर त्यांच्यासारखे जे नेते होते त्यांना हाताशी धरलं आणि त्यांचा वापर केला. त्यामुळे इंदिराजींना थेट कोणावर तोफा डागायला लागत नव्हत्या. नेमकी उलटी गोष्ट आपण राहुल गांधींची बघतो. ते रोजच्या रोज स्वतःच तोफा डागत असतात, स्वतः बोलत असतात. इंदिराजी फार बोलत नव्हत्या. त्यांना जे बोलायचं आहे, त्यांच्या जे मनात आहे ते या यंग टर्ककडून बोलून घ्यायच्या. राहुल गांधींनी असं कधी केलं नाही. राहुल गांधी स्वतःच प्रत्येक वेळेला तोफा डागतात आणि राहुल गांधी काय बोलतात हे त्यांच्या टीमलाही कधी कळलं नाही. मिलिंद देवरा असेल, जितीन प्रसाद असेल, ज्योतिरादित्य शिंदे असतील किंवा सचिन पायलट असेल किंवा कोणतो तरुण गोगोई वगैरे काय असेल, जे कोणी आहेत, या लोकांना राहुल गांधी बोलल्यानंतर त्याचा बचाव मांडण्यापुरतं वापरण्यात आलं. प्रत्यक्ष त्यांना आघाडीवर आणून त्यांच्याकडून काँग्रेसमधले जे ढुड्डाचार्य आहेत त्यांना गप्प करण्याचं कौशल्य राहुल गांधींना एकदाही दाखवता आलं नाही. अर्थात इंदिराजींच्या काळामध्ये जे ज्येष्ठ नेते होते, कामराज, यशवंतराव, चंद्रभान गुप्ता, अतुल्य घोष वगैरे, यांच्यामध्ये एक मुरब्बीपणा होता. तोही मुरब्बीपणा आजच्या ढुड्डाचार्यामध्ये नाही आहे. हे जे अतुल्य घोष असतील, यशवंतराव, मोहनलाल सुखाडिया, हे जे त्या काळातले ज्येष्ठ नेते होते काँग्रेसचे, ते आपापल्या राज्यातले जायंट होते. ती राज्य त्यांच्या मुठीत होती. यशवंतरावांशिवाय महाराष्ट्रातलं पान हलत नव्हतं. हे लोक आपापल्या राज्यातून भरघोस खासदार लोकसभेत निवडून पाठवण्याच्या कुवतीचे होते. ती कुवत आज तुम्हाला अहमद पटेल, चिदंबरम यांच्यामध्ये दिसते का? बिलकुल नाही मित्रांनो. हे लाचार लोक आहेत. हे लाचार लोक आहेत. जेव्हा तरुण तुर्क आणि म्हातारे अर्क जेव्हा म्हणतो, अर्क याचा अर्थ मुरब्बी असा होतो, कुशल असा होतो, धूर्त असा होतो. इंदिराजींच्या काळात जे म्हातारं अर्क असं मानलं गेलं, सिंडिकेट, त्यात अत्यंत मुरब्बी लोक होते. त्यांची आपापल्या राज्यात पकड होती, संघटनेवर पकड होती. आणि म्हणून ते जेव्हा त्याच्यात फूट पडली तेव्हा 55 खासदार, जवळजवळ 250 पैकी 55 खासदार त्यांच्या बाजूने गेले. याचं कारण ते होतं. आणि म्हणून इंदिराजी बंड करून भरपूर खासदार बाजूला काढू शकले असतील. पण आजचे जे म्हातारे अर्क म्हणून किंवा ज्येष्ठ म्हणून किंवा हायकमांड म्हणून आपण बघतो, त्यांच्यात तितका दम नाही आहे. त्यांना म्हातारे मूर्ख म्हणता येईल. ज्यांना सोनिया गांधी राज्यसभेत निवडून आणतील एवढीच खात्री आहे आणि म्हणून ते होयबा आहेत, कर्तृत्ववान नाही आहेत. सोनिया गांधींच्या शब्दाला शब्द मिळवणं, होकार भरणं, या पलीकडे त्यांची राजकीय कुवत शून्य आहे. त्यांना स्वतःच्या राज्यात कोण विचारत नाही. त्यांना स्वतःचा एखादा लोकसभेचा मतदारसंघ नाही. अशा लोकांची राहुल गांधी टक्कर घेत आहेत.
पण राहुल गांधींकडे सुद्धा यंग टर्क म्हणण्यासारखी फौज नाही आहे. त्यांनी ज्यांना राहुल टीम किंवा यंग टर्क म्हणून आजचे उभे केले त्यांच्यामध्ये ती ताकद आहे. पुढे उलटा विरोधाभास लक्षात घ्या की इंदिराजींनी ज्यांना यंग टर्क म्हणून उभे केले त्यांची त्यांच्या राज्यात कुवत नव्हती. पण असे लोक उदाहरणार्थ मोहन धारिया यांची महाराष्ट्रात कुवत नव्हती, पण ते यशवंतरावांवर तोफा डागत होते. चंद्रशेखर हे उत्तर प्रदेशातल्या ज्येष्ठ नेत्यांविरुद्ध तोफा डागत होते, पण त्यांची त्यांच्या राज्यात कुवत नव्हती. त्यामुळे आपल्याशी स्पर्धक असतील अशा लोकांना इंदिराजींनी तेव्हाच्या यंग टर्क ज्यांची राज्यात कुवत नव्हती त्यांच्या मार्गे खच्ची केलं. आजची परिस्थिती उलट आहे. राहुल गांधींचे जे यंग टर्क आहेत त्यांची आपल्या राज्यात कुवत आहे. ज्योतिरादित्य सिंधे यांना मध्य प्रदेशात काही स्थान आहे. लोकमत त्यांच्या पाठीची काही प्रमाणात तर आहे. सचिन पायलट यांनी राजस्थानमध्ये 5 वर्षात संघटना उभी करून राजकारणात उलथापालथ घडवून दाखवलेली आहे. भूपिंदर हुड्डा किंवा त्यांचे जे कोणी चिरंजीव आहेत त्यांनीही हरियाणात आपली ताकद दाखवलेली आहे. म्हणजे ताकद असलेले यंग टर्क राहुल गांधींच्या पाठीशी आहेत, पण त्यांना विश्वासात घेऊन कुशलतेने वापरण्याचं कौशल्य, मुरब्बीपणा राहुल गांधींकडे नाही आहे. आणि त्यामुळे इतिहासाची पुनरावृत्ती होईल कशी? राहुल गांधी इंदिराजी नाहीत आणि तेव्हाचे जसे यंग टर्क होते त्याच्यापेक्षा अधिक ताकदीचे यंग टर्क आज आहेत, पण त्याचा वापर करण्याची कुवत ही राहुल गांधींकडे नाही. त्यामुळे इतिहासाची पुनरावृत्ती कशी होणार? दुबळे जे लोक आहेत आज हायकमांडमध्ये बसलेले ते खरंच म्हातारे अर्क आहेत, पण त्यांच्याकडे कुशलता नाही आहे, त्यामुळे ते म्हातारे मूर्ख आहेत. यंग टर्क काँग्रेसमधले आहेत, त्यांना केंद्रीय नेतृत्व नाही आहे. राहुल गांधी त्यांना नेतृत्व देऊ शकत नाही आहेत. त्यामुळे अनेक जे राजकीय विश्लेषकांना वाटतं की 1970च्या सुमाराला काँग्रेसमध्ये जी एक बंडाळी झाली आणि काँग्रेसचं एक नवं पुनरुज्जीवन झालं, एक नवा अवतार काँग्रेसने घेतला, त्या इतिहासाची पुनरावृत्ती होईल ही अपेक्षा फोल एवढ्यासाठी आहे की तेव्हापेक्षा अतिशय तगडे असे यंग टर्क, तरुण तुर्क काँग्रेसमध्ये आहेत. पण दुर्दैवाने त्यांचं नेतृत्व तितकं तरुण मनाचं नाही किंवा बंडखोरीचं नाही आहे. उलट काँग्रेसमध्ये बसलेले आजचे लोक आहेत जे म्हातारं अर्क आपण म्हणू किंवा सिंडिकेट आहे, हायकमांड आहे, ओल्ड गार्ड आहे, ते अधिक मुरब्बी आहेत. तेच आजच्या तरुण तुर्कांचं खच्चीकरण करतायत, पर्यायाने राहुल गांधींचं खच्चीकरण करतायत आणि त्यात हस्तक्षेप करण्याची इच्छासुद्धा राहुल गांधींमध्ये दिसत नाही. त्यामुळे वारंवार राहुल गांधी काँग्रेसचे अध्यक्ष होण्यापासून आजपर्यंत सगळा अधांतरी राहिलेला आहे. काँग्रेस त्रिशंकूसारखी अधांतरी तरंगते आहे. परिणामातून निवडणूक निकालातून तो पक्ष काही शिकत नाही आहे आणि म्हणून जी काँग्रेसची आपण दुर्दशा बघतोय त्याला राहुल गांधी जबाबदार आहेत असं म्हटलं जातं. पण राहुल गांधी जबाबदार असण्यापेक्षा ते तिथे बसलेले म्हातारे अर्क असण्यापेक्षा म्हातारे मूर्ख आहेत. ते काँग्रेसच्या दुर्दशेला कारणीभूत आहेत, कारण तेच स्वतःच्या पक्षाच्या जे नवे अंकुर फुटत आहेत त्यांना खुडून टाकत आहेत. मग काँग्रेसचं पुनरुज्जीवन कसं होईल, काँग्रेसचा जीर्णोद्धार कसा होईल? तो शक्य नाही. इतिहासाची पुनरावृत्ती शक्य नाही. आणि म्हणून या आजच्या व्हिडिओला मी शीर्षक दिलं आहे की तरुण तुर्क आणि म्हातारे मूर्ख. मित्रांनो, हा व्हिडिओ तुम्हाला आवडला तर मित्रपरिचितांना फॉरवर्ड करा, लाईक करा. प्रतिपक्ष वेगवेगळी बाजू उलगडून सांगत असतो, त्याला अधिकाधिक सबस्क्राईब करा. आत्ता इथेच थांबतो. नमस्कार.